या झोपलेल्या नगरपालिका वारंवार आम्हाला ही जे आम्हाला दिशाभूल करायला लागली एक 6 महिन्यापूर्वी आपल्या लेडीज आणि जेंट्सचं ज्या मुताऱ्या जे आम्ही शौचालय नाही मुतारे जी पाडलेले आहेत त्या मुताऱ्या उभा करा आहे अशा म्हणून आम्ही निवेदन दिलं 6 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी आम्हाला काय म्हणले की 1 महिन्याभरात लवकर 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही लवकरात लवकर आम्ही तुमचं विषय मार्गी लावतो. पण 1.5 महिना झालं 1.5 महिन्यानंतर परत म्हणले आम्ही 1 महिन्यात करतो. हे असं जवळजवळ 7 महिने झालेले या गोष्टीला. ह्या नगरपालिकेनं ह्या COनं आम्हाला वारंवार दिशाभूल केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की ह्यांनी काय केले की लेडीजसाठी आम्हाला बाजारपेठमध्ये जी महिला भाजी विक्रेता बसतात व बाहेरून येणारे भाविका आहेत त्यांच्यासाठी आम्ही लेडीज मुतारी बांधून देतो म्हणून सांगितलं होतं 4 ठिकाणी. पण त्या विषयावर बी ह्यांनी काय केलेलं आहे वारंवार आम्हाला दिशाभूल केली आणि आम्हाला गाजर दाखवायचं काम केलं ह्या नगरपालिकानं. ह्या झोपलेल्या नगरपालिकेला जागा करण्यासाठी आज युवक काँग्रेस पंढरपूर शहर अध्यक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस कमिटी इथं सर्व सेल ह्यांच्या वतीनं आम्ही काय केलं की हलगे आंदोलन आणि बोंबाबोंब आंदोलन यांना प्रशासनाला जागा करण्यासाठी केलेलं आहे. ह्यातून बिन ह्या महिन्या आता आम्ही इथनं उठणार कवा तर ह्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात किती दिवसात काम चालू करतो म्हणून सांगायला पाहिजे. आणि ह्यांनी लेखी तर नाही दिलं तर आम्ही इथून उठणार नाही. ह्या नगरपालिकेच्या समोर आम्ही जोपर्यंत ह्यांनी लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिकेसमोर बसणार बोंबाबोंब आंदोलन करत. सोय नाही. किती वर झालं आम्ही असं किती वेळा मोर्चा काढला आम्ही किती वेळा ठेपा खाऊन गेले 4-5 वर झालं आम्ही मोर्चा काढून आम्हाला हाय असं ठेवलेलं आहे यांनी. हो पाणी सोय नाही बाथरूम सोय नाही कुठलं काय सण नाही जाळण्याचा पावती घेते ती आणि हाय असं मग नुसतं लोकांना या जायला असं सोय नाही. लोक गिराक ओरडतं आम्हाला दुनियाचं तुम्ही पावती कशाला फाडताय आम्हाला म्हणते लोक. हो असं करून आम्हाला दुनियाचा त्रास होते चिक्काला नुसतं पाया घसरून लोक पडते ती इतकं गरमळ वाढते. आम्ही स्वतः कट्टे करून बसलोय आम्ही बसलोय तिथं असतो. त्या बाजारपेठेत एकही महिलांसाठी शौचालय नाही आहे. पण या नगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही दिवसभर बसतो आणि त्याच्या व्यतिरिक्त एक महिला घरला जायला तासभर तरसती तरी पण तिला इथं कुठे सोय नाही आहे बाजारात. आणि की गिराकसुद्धा आम्हाला म्हणतं की बाथरूम आहे का आणि स्टँडपासनं नदीपर्यंत एकही स्त्रीसाठी बाथरूम नाही आहे. पण स्त्रियांसाठी तुम्ही बाथरूम बांधावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे.